इयत्ता 8वी चॅप्टर नंबर 10 डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स। आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी या आधीच्या वर्गामध्ये तुम्ही शिकलेला आहात पॉलिनॉमियल्स म्हणजे काय। आता या ठिकाणी पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, तर इन इंडेक्स ऑफ ईच टर्म ऑफ एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल is a whole number, then the expression is called polynomial। म्हणजे या ठिकाणी बघा, जेव्हा त्या एखाद्या बहुपदीमध्ये एकच चलपद असेल आणि त्या ठिकाणी त्याचा घातांक जो असेल ती पूर्णांक संख्या असेल, तेव्हाच आपण तिला पॉलिनॉमियल असे म्हणत असतो। आता बघा यामध्ये आपल्याला शिकायचं आहे इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल्स। in this case, first example, x square plus 2x plus 3, 3y cube plus 2y square plus y plus 5 are the polynomials in one variable। आता one variable म्हणजे काय, तर या ठिकाणी फक्त त्याचं चलपद जे आहे, जे व्हेरिएबल आहे त्याचं ते फक्त एकच आहे। आता या ठिकाणी बघा या पॉलिनॉमियल मध्ये जे व्हेरिएबल आहे काय x, दुसऱ्या पॉलिनॉमियल मध्ये काय आहे व्हेरिएबल y, म्हणून या ठिकाणी याला म्हणणार आपण इन वन व्हेरिएबल पॉलिनॉमियल। बघा पुढे बघायचं आहे आपल्याला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स। आता डिग्री, या ठिकाणी डिग्रीचा अर्थ काय आहे, तर ज्या बहुपदीमध्ये ज्या पॉलिनॉमियल मध्ये त्याचा इंडेक्स जो काही असेल, हा सगळ्यात मोठा जो असेल तो इंडेक्स म्हणजेच त्याची डिग्री ऑफ पॉलिनॉमियल। आणि म्हणून या ठिकाणी बघा 7x क्यूब प्लस 5x प्लस 4x raised to 5 प्लस 2x स्क्वेअर इन दिस पॉलिनॉमियल। आता या ठिकाणी बघा जो इंडेक्स आहे, हा इंडेक्स काय 3 1 5 2, मग सगळ्यात मोठा इंडेक्स कोणता, तर 5, म्हणून या ठिकाणची डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल काय म्हणजे 5। आता बघा म्हणून इथे म्हटलंय द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल, ग्रेटेस्ट इंडेक्स सगळ्यात मोठा घातांक कोणाचा, द व्हेरिएबल इन अ गिवन पॉलिनॉमियल इज कॉल्ड द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल। या बहुपदीमध्ये असलेल्या चलाचा सगळ्यात मोठा घातांक जो असेल त्याला आपण काय म्हणणार, डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल। आता पुढचं आपल्याला बघायचं आहे बघा टू डिव्हाइड अ पॉलिनॉमियल बाय अ मोनोमियल। आता मोनोमियल म्हणजे काय, तर या ठिकाणी फक्त एक पदीने एक पदीला भाग देणे। म्हणजे या ठिकाणी बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे -36x raised to 4 divided by -9x। in this example, आता बघा इथे डिव्हिजन जेव्हा करतोय आपण काय करत असतो, तर -36x raised to 4 divided by -9x। या आधी तुम्ही पूर्वीच्या इयत्तेमध्ये शिकलेला आहात, अशा पद्धतीने तुम्ही भागाकार करत होता। आता या ठिकाणी जे काही आहे हा व्हेरिएबल जो आहे, तर हा x raised to 4 आहे। x raised to 4 म्हणजे काय, तर x ची 4 वेळा मल्टिप्लिकेशन, आणि म्हणून आपण त्याला त्या फॉर्म मध्ये लिहिणार -36 मल्टिप्लाय बाय x into x into x into x डिवाइडेड बाय -9 into x। आता ज्या वेळेस आपण डिव्हिजन करतो त्यावेळेस आपण सारखी पदं असतील तर ती आपण कॅन्सल करत असतो, म्हणून x आणि x कॅन्सल झाला। या ठिकाणी -9 जो आहे तो डिवाइडेड बाय आहे, मग -9 च्या टेबलमध्ये 36 येतो। तो केव्हा येतो बरं, तर 9 वजा 9 9 वजा 36। आता बघा या ठिकाणी काय शिल्लक राहिलंय, आता या ठिकाणी बघा वर पण -9 आहे, खाली पण -9 आहे, दोघं -9 कॅन्सल होतात। या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे। मग 4 मल्टिप्लाय बाय x मल्टिप्लाय बाय x मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू 4x क्यूब। म्हणून या ठिकाणी आन्सर असणार आहे 4x क्यूब। पुन्हा इथे -36x raised to 4
इथे शेवट शिल्लक बाकी काय राहणार आहे तर 0 असणार आहे. मग आन्सर काय आले या ठिकाणी 4x³ आता बघा पुढचं एक्झाम्पल आहे टू डिवाइड अ पॉलिनॉमियल बाय अ मोनोमियल. आधी पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण अभ्यास करतो मोनोमियल बाय मोनोमियल. इथे आता सेकंड मध्ये काय पॉलिनॉमियल बाय अ मोनोमियल, बहुपदीला एकपदीने भाग देणे. आता या ठिकाणी बघा 5x³ minus 3x² divided by x². आता x² ने आपल्याला इथे डिवाइड करायचं आहे. मग आपण जेव्हा भागाकार करतो तेव्हा आपण बघतो की पहिली संख्या आपण घेत असतो डिवाइड करायला. मग इथे सुद्धा आपण फक्त काय पहिल्याचा विचार करणार आहोत 5x³ चा. मग आता x² ने कितीला गुणलं म्हणजे 5x³ आपल्याला मिळेल. तर यासाठी आपल्याला जे घातांकांचे नियम आपण अभ्यासलेले आहेत त्यांचा उपयोग या ठिकाणी करता येतो. जर या ठिकाणी पाया समान असेल, त्यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची बेरीज होत असते आणि या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आपल्याला शोधता येत असतं. म्हणून x² ला कितीने गुणलं म्हणजे 5x³ मिळेल. तर आता इथे 1 आहे म्हणून एकाला कितीने गुणलं तर 5 मिळेल तर 5 आहे. x² ला कितीने गुणल्यावर x³ मिळणार आहे x. मग आता बघा 5x × x² आपल्याला दोघांची जर मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला 5x³ या ठिकाणी मिळत असतो मायनस. इथे मिळाला 0 आता इथे आला -3x². आता बघा पुढचा आता x² ला कितीने मल्टिप्लाय केलं तर -3x² येईल तर -3 म्हणून या ठिकाणी येईल -3x². आता या ठिकाणी पुन्हा बाकी जी आहे ती शेवटी 0 मिळत आहे आपल्याला आणि या ठिकाणी आपल्याला भागाकार मिळाला आहे 5x - 3. अशा पद्धतीने बघा विद्यार्थ्यांनो, आता तुमच्या पुस्तकामधलं या ठिकाणी जे काही एक्सरसाइज नंबर जो आहे प्रॅक्टिस सेट नंबर 10.1 मध्ये आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. या पुढचं एक्झाम्पल आहे 21m² - 7m. आता बघा याची सुद्धा डिव्हिजन करत असताना 21m² डिवाइडेड बाय 7m. 7 च्या टेबलमध्ये 21 केव्हा येतोय तर 7 × 3 = 21. m ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर m² येणार आहे तर m ला m नेच मल्टिप्लाय केल्यावर m² येणार आहे म्हणून आपण तो m² लिहिला. म्हणून या ठिकाणी भागाकाराला 3m आणि शेवटी बाकी शिल्लक असणार आहे 0. अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस सेट 10.1 मध्ये फक्त एक्झाम्पल 1 to 6 पर्यंतचे एक्झाम्पल तुम्ही कंप्लीट करायचे. शेवटचे 4 एक्झाम्पल